नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे। याच अंतर्गत एक युवा आणि आक्रमक चेहरा म्हणून प्रथमेश राऊत यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांनी प्रथमेश राऊत यांच्यावर विश्वास दाखवत ही मोठी जबाबदारी सोपवली आहे। या नियुक्तीनंतर आता वसई विरारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील रणनीती काय असेल, पाहूयात याबाबतचा सविस्तर तपशील। सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचे मी आभार मानतो की आपण सामान्य शिवसैनिकांना जिल्हा प्रमुख पदावरती आपण आज जबाबदारी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। आणि वसई तालुक्यामध्ये म्हणजे वसई विरार क्षेत्र असेल आणि बोईसर विधानसभेचं क्षेत्र असेल, या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला शिवसेना वाढीकरता जितका प्रयत्न करता येईल त्या प्रयत्नाने आम्ही पुढे जाणार आहोत आणि नवसंजीवनी पक्षामध्ये कशी येईल आणि चांगली उभारी पक्षाला कशी मिळेल याकरता आम्ही सदैव प्रयत्न करणार आहोत। प्रामुख्याने मला तर असं वाटतं की पक्षाच्या कठीण प्रसंगामध्ये आज सर्व शिवसैनिक जे ठामपणे उभे आहेत आणि जे एकनिष्ठ आहेत, कारण जाणारे जे गेले हिरवळीवरचं जे दव असतं ते निघून गेलं आहे आणि आता जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, हे ठामपणे उद्धवजींच्या मागे उभे आहेत पक्ष बांधणीसाठी। जे आता उरलेत ते खरे हिरे आहेत आणि तेच हिरे पुढे पक्षासाठी काम करतील असं वाटतं। गाव तिकडे शिवसैनिक, घर तिकडे शिवसेना पोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही प्रामुख्याने ग्रामीण पट्टा, शहरी पट्टा आम्ही करणार आहोत। आम्ही आत्तापासूनच सुरुवात केली आहे। गावोगावी जाऊन शिवसैनिकांशी भेटणं, तिथल्या पदाधिकाऱ्यांशी भेटणं, सोबत नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील येणाऱ्या महापालिकेच्या या पुढच्या याच्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून संघर्षात उतरणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात मोर्चे नेऊन लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत। आतापर्यंत तरी शिवसैनिकांचा संपूर्ण सहभाग आणि पाठिंबा माझ्यासोबत आहे आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेली जी पक्षप्रमुखांनी जी दिलेली पाठिंबा दिला आहे त्याच्या निमित्तानं संपूर्ण शिवसैनिक एकत्र आले आहेत। जिथे जातो तिकडे संपूर्ण शाखेमध्ये स्वागत होतं आहे। सगळ्यांच्या संकल्पना आणि फेरबदल काही ठिकाणी येणाऱ्या काळात आपल्याला करणं गरजेचं आहे। जे निष्ठावंत शिवसैनिक राहिले त्यांना पूर्णपणे पदावरती वगैरे घेऊन समाविष्ट करून त्यांना चांगल्या प्रकारे पक्षाची बांधणी कशी करता येईल त्याकडे लक्ष आपलं असणार आहे। आपण पाहिलं असाल की या महानगरपालिकेमध्ये शिवसेना स्वतंत्र लढली, बाकीचे सत्ताधारी पक्ष जे असतील किंवा बहुजन विकास आघाडी असेल किंवा शिवसेना आणि भाजप असेल हे एकत्र लढले होती, पण शिवसेनेने आपल्या मतदारसंघामध्ये लढून आज आपण पाहत असाल की शिवसेनेच्या आमच्या पदाधिकारी आहेत त्यांनी 7,500 7,000 असे मतदान विरारमध्ये काढले। म्हणजे प्रामुख्याने शिवसेनेची ताकद ही वसई विरारमध्ये बऱ्यापैकी आहे। शिवसेनेला मानणारा आणि उद्धवजींना मानणारा वर्ग हा वसई तालुक्यात चांगल्या प्रकारे आहे आणि आम्ही आज इलेक्शन लढलो त्याच्यामध्ये भले बहुजन विकास आघाडीसोबत आम्ही युती केली, पण प्रामुख्याने आमची पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाची असलेले मतदार आणि आमच्या पक्षाचं असलेलं एक आमची स्ट्रेंथ आम्ही कायम ठेवलेली आहे। वसईमध्ये आपण पाहत असाल तर पहिल्यापासून पाणी प्रश्नावरती मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे। अजूनही टँकर लॉबी वगैरे सुरू आहे। अनेकशे बावखलं आता हरित वसईमध्ये बावखलं बुंजवण्याचं काम चालू आहे। काही ठिकाणी भरणी टाकून बावखलं बुजवणं आणि गावाची शोभा संपूर्ण घालवणं, हरित वसई बिघडून ठेवणं अशा ठिकाणी चालू आहे। तर त्या अशा स्थानिक लोकांच्या प्रश्नासाठी आणि प्रामुख्याने वसईमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। हरित वसईमध्ये एक चांगली बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं। आज वसईतनं मुंबईला जाणारे बरेच शेतकरी आहेत, त्यांना बाजारपेठ वसई तालुक्यात जर मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या माध्यमातून असेल किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल तर अशी उपलब्ध करून दिली तर आज उद्या ज्या शेतकऱ्यांना जी मदत मिळायची आहे किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म चांगला मिळेल। राज्यामध्ये ज्या राजकारणामध्ये जी एक वलय आहे त्याप्रमाणे वसई तालुक्यामध्ये उद्धवजींना जी अपेक्षित असलेली शिवसेना असेल, म्हणजे राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये वसई विरारच्या समीकरणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुढे असेल असं समीकरण बसून आम्ही इथे हे करणार आहेत, संघटना बांधणी करणार आहेत। वसई विरारमध्ये शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी प्रथमेश राऊत यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।
वसई विरार शहर जिल्हा प्रमुखपदी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमेश राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।